अवस्थेचे 3:13 वाजलेत का हा प्रश्न पडणं आता पुणेकरांना बंद झालंय। कारण वाजलेच आहेत अशा पद्धतीची उत्तरं सर्वसामान्य पुणेकरांकडून येताना पाहायला मिळतात। कारण आहे पुण्यातली वाढलेली गुन्हेगारी। मी आता ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी काल रात्री एका तरुणावरती वार झालेत। दोघांना या सगळ्यामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे आणि प्रचंड मोठा राडा सगळा या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला। याच प्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि या पद्धतीने कशा पद्धतीने खरं तर या ठिकाणी या दोन गटांमध्ये हाणामारी झाली, कशा पद्धतीने हे सगळे वार झाले, हे सगळंच या सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलेलं पाहायला मिळतंय। आता मी पुण्यातल्या नारायणपेठ परिसरात उभी आहे। खाली जर आपण पाहिलं तर भिडे पूल अगदी जवळ आहे। मागे बघितलं तर मुरलीधर हॉटेल आहे आणि त्याच्या समोर घडलेली ही सगळी घटना आहे। काल रात्री 9 सव्वा 9च्या सुमारास हे सगळं घडलं। ज्यावेळी खरं तर जरी हे सगळं घडलेलं 9 सव्वा 9ला असलं तरी सुद्धा हे सगळं घडण्यामागचं जे काही कारण होतं हे दुपारपासून चालू होतं। या ठिकाणी समोरच असलेला एक मंडळ आपल्याला दिसतंय, एक मंदिर आहे। या मंदिराच्या बाजूला एक वार्ता फलक या मंडळाच्या मुलांना लावायचा होता, मात्र समोर असलेल्या काही हॉटेल चालकांना, दुकानदारांना हा वार्ता फलक त्या ठिकाणी नको होता। ज्यावेळी या तरुणांनी वार्ता फलक त्या ठिकाणी लावला त्यानंतर तो वार्ता फलक समोरच्या व्यक्तींकडून काढून टाकण्यात आला आणि त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण झाले, वाद सुरू झाले। या सगळ्यावरून पुढच्या भागात राहणारी म्हणजे इथून कन्याशाळा ज्या परिसरामध्ये आहे नारायणपेठेच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या परिसरातली काही मुलं आलेली होती आणि त्यांच्याबरोबर इथे राहणाऱ्या स्थानिक मुलांचे वाद झालेले होते। या वार्ता फलकावरून सुरू झालेला हा सगळा विषय होता। दुपारी यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली, त्यानंतर हा वार्ता फलक काढून टाकण्यात आला। त्यानंतर 9 सव्वा 9च्या सुमारास जवळपास 4 ते 5 जण या ठिकाणी बसलेले असताना 2-3 गाड्यांवरून हे सगळे तरुण आलेले होते आणि मग त्यांच्यामध्ये एकंदरीतच सगळा राडा झालेला पाहायला मिळाला। आपण बघितलं तर आताही या ठिकाणी गाड्यांच्या काचांचे तुकडे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे जे सगळे तुकडे आहेत या गाड्या फोडण्यात आलेल्या होत्या त्याचे हे सगळे तुकडे असलेले पाहायला मिळतात। घडलं असं होतं की ऑलरेडी या ठिकाणी आपण जर सीसीटीव्ही पाहिलं तर सीसीटीव्ही मध्ये सुरुवातीला एक दुचाकी येऊन थांबते। या दुचाकीवरून 2 तरुण उतरतात, त्यांच्या पाठोपाठ आणखी 2 दुचाक्या येतात, त्यावरून आणखी 4 ते 5 जण या ठिकाणी खाली उतरतात आणि मग एकमेकांना मारहाण सुरू होते। त्यातल्या एकाच्या पाठीत वार केला जातो आणि दुसऱ्याला जबर मारहाण केली जाते। दोन्ही गटांमध्ये खरं तर हे सगळं घडतं। निघोजकर वाडा आहे, या वाड्यामधला वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे, त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची खूप गर्दी असते। या सगळ्या गर्दीत भर वस्तीत हे सगळं घडलेलं होतं। त्यानंतरच या ठिकाणी ज्या 2 गाड्या होत्या त्या 2 गाड्या सुद्धा याच टोळक्याकडून फोडण्यात आल्या। दुचाक्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आणि त्या सगळ्यानंतर जवळपास 4 ते 5 मिनिटं हे सगळं चाललं आणि मग हे सगळे तरुण इथून पसार झालेले पाहायला मिळाले। या सगळ्याच्या नंतर जे या सगळ्या जखमी होते या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं। पोलिसांना याविषयीची माहिती मिळाली। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पीआय असतील किंवा त्यांच्याबरोबर त्यांची सगळीच टीम या ठिकाणी लगेचच दाखल झाली। पंचनामे करण्याचं काम सगळं सुरू झालं। जबाब नोंदवले गेले, जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचे जबाब घेतले गेले। जवळपास रात्री 10-10:30 वाजेपर्यंत या ठिकाणी पोलीस कर्मचारी होते, पोलिसांकडून सगळे जबाब घेतले गेले। त्याचबरोबर ज्या 2 दुचाक्या यामध्ये तोडफोड करण्यात आल्या होत्या त्या सुद्धा पोलिसांनी बाजूला काढल्या आणि त्याचा पण मग पंचनामा वगैरे सुरू झाला। मात्र हे सगळं प्रकरण चालू कशावरून झालं होतं तर केवळ आणि केवळ वार्ता फलक बसवण्यावरून, मंडळाचा वार्ता फलक बसवण्यावरून सुरू झालेलं प्रकरण होतं। गणेशोत्सव तोंडावरती आहे, अवघ्या 15-20 दिवसांवरती गणेशोत्सव आलेला असताना अशा पद्धतीची घटना पुणे शहरामध्ये घडणं, तेही हाकेच्या अंतरावरती पोलीस चौकी असताना घडणं। आपण जर पाहिलं तर आता मी जिथे उभी आहे, जिथे ही सगळी घटना घडली तिथून केवळ एक चौक सोडून जर आपण पुढे गेलो तर पुण्यातल्या विश्रामबाग अंतर्गत येणारी पोलीस चौकी आहे। त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर अलका चौक आणि अलका चौकात मोठी पोलीस चौकी आहे आपल्याला माहिती आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं इथून अगदी 1-2-3 मिनिटांच्या अंतरावरती नारायणपेठ पोलीस चौकी आहे। त्यामुळे नारायणपेठ पोलीस चौकी जवळ आहे। इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती फरासखाना पोलीस स्टेशन आहे। इथून 1.5 किलोमीटर पण नाही, 1 किलोमीटर अंतरावरती डेक्कन पोलीस स्टेशन आहे। त्यामुळे इतक्या 2 पोलीस चौक्या आणि 2 पोलीस स्टेशन जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या आतमध्ये असताना सुद्धा अशा पद्धतीची घटना घडते। तरुणांची इतक्यापर्यंत मजल जाते, एखाद्यावर वार करण्या इतकी मजल जाते, हे किती भयानक आहे याचा आपण विचार करू शकत नाही। खरं तर पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या घटना या खूप घडतात, दररोज घडतात। मात्र नारायणपेठेत ही घटना घडणं
हे विशेष होतं, कारण नारायण पेठेतल्या पुणेकरांना या सगळ्याचा तसा फारसा अनुभव नाहीये किंवा तसं हे त्यांच्यासाठी नित्याचं नाहीये. प्रचंड शांत परिसर म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे. सदाशिव पेठ असेल, नारायण पेठ असेल, नवी पेठ असेल, खूप शांत हा सगळा परिसर आहे. इथले पुणेकर प्रचंड सुजाण सुसंस्कृत पुणेकर आहेत. गुन्हेगारीचा फारसा टच या परिसराला कधी नसतो. मात्र अशा पद्धतीची घटना घडणं 9, 9:15 वाजता, ज्यावेळी प्रचंड वर्दळ असते, वाड्यामध्ये वडापाव खायला आलेल्या लोकांची गर्दी असते, असं सगळं असतं. बऱ्याचदा इथे MPSC UPSC करणाऱ्या मुलांची सुद्धा जेवणासाठी गर्दी असते, कारण बऱ्याच खानावळी या परिसरात आहेत. असं सगळं असताना वार होणं, सुदैवाने या सगळ्यामध्ये त्रयस्थ एखाद्या व्यक्तीला काहीही झालं नाही, पण जर घडलं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं, असे खूप प्रश्न निर्माण होत आहेत. CCTV फुटेज जर पाहिलं तर किती तुंबळ हाणामारी झाली हे सगळं यातून दिसून येत आहे. या सगळ्यामध्ये काही राजकीय नेते आहेत इथले, त्यांच्यावरती सुद्धा प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं झालं असंही म्हटलं जात आहे. अर्थात या सगळ्यामध्ये नेमकं काय काय घडलं यावरती पुणे पोलीस सध्या तपास करताना पाहायला मिळत आहेत. रात्री उशिरा या प्रकरणामध्ये जे एक राजकीय नेते आहेत गोपाळ तिवारी, त्यांना आणि इतर त्यांच्याबरोबर असलेला एक तरुण जो या सगळ्या प्रकरणातला संशयित आहे की त्याच्याकडून सुद्धा ही मारहाण झालेली आहे, त्यांना मध्यरात्री खरं तर याच ठिकाणून ताब्यात सुद्धा घेण्यात आलं. आपण जर पाहिलं तर हे ते लोकेशन आहे ज्या ठिकाणून पोलिसांनी या दोघांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. अर्थात रात्रीच्या या सगळ्या चौकशीत नेमकं काय काय घडलंय हे पोलिसांकडून अधिकृतरित्या सांगितलं जाईल. मात्र हे सगळं नारायण पेठेत घडणं प्रचंड दुर्दैवी आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना घडणं हे त्यापेक्षाही जास्त दुर्दैवी म्हणावं लागेल. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना अशा पद्धतीच्या घटना घडणं पुणे पोलिसांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. कारण पोलिसांचा धाक राहिलाच नाहीये असंच सर्वसामान्य पुणेकरांना या सगळ्यातून वाटतंय. त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं, जे कोणी आरोपी असतील त्यांना तातडीने गुन्हे दाखल करून अटक करा, हीच मागणी सध्या सगळ्याच नारायण पेठेतल्या नागरिकांची आणि सर्वसामान्य पुणेकरांची असलेली पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी निष्पन्न कधी होतात आणि त्यांना अटक कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.